अव तुम्ही लकी सांगून गेलात तोच विचार करताय ना? लकी असं बोलत होता जसं त्याला ठामपणे माहिती आहे आपली लाली सुखरूप आहे ते. तसं जर असेल तर देवच पावला म्हणायचं. आपल्या जावयाला खरंच याड लागले का हो? जावई म्हणू नको ते हरामखोराला. एकदा फक्त लाली भेटू दे ग. मग बघ, नाही त्याला चौकात लटकवला ना तर नावचा सुभाषराव नाही मी. काय कोणाला लटकवायच्या गोष्टी करताय? या डॉक्टर आहेत, या लालीच्या केसवर काम करतात. त्यांना मला काही प्रश्न विचारायचे तर रस्ते कार्य करा. नक्कीच या बसा ना. जा चहा पाण्याचं बघा जरा. नाही नाही नको, त्याची काही गरज नाहीये. प्लीज बसा ना तुम्ही. मी डायरेक्ट मुद्द्याच बोलते. विचार. मला सांगा, लालीचं बालपण कसं होतं? अहोले लाडाकोडात वाढवला आम्ही तिला. तिचा प्रत्येक हट्ट आम्ही पूर्ण केला. अहो एकटी एक होती आमची. तिला बाकीच्या मुलांमध्ये खेळायला आवडायचं का? का एकटीच बसायला आवडायचं? घरातच बसून असायची का? म्हणजे हा, तसं खेळायला आवडायचं, पण तिच्या मनाविरुद्ध काही झालं की तिला नाही पटायचं. ओ हो, हे बघा. हा, काय बोलत होत? नाही म्हणजे तिच्या मनाविरुद्ध काही झालं की तिला नाही पटायचं. हा, मग त्यामुळे घरातच बसून राहायची, लई नाही बोलायची कोणाशी. बर, गोपाळ फार आवडायचा का तिला? म्हणून तर लगीन करून दिलं त्याच्याशी. लय जीव होता त्या नालायक माणसावर. लगीन करील तर त्याच्याशीच करील असा हट्ट धरून बसली होती ती. म्हणून ते देशमुखासमोर नाक घासावं लागलं मला. आणि लगीन करून दिलं. पण आता असं वाटतं की नसतं लगीन करून दिलं तर लय बरं झालं असतं. अच्छा, लाली गायब व्हायच्या आधी कोणाला भेटली शेवटचं? किंवा कोणाशी काही शेवटचं बोलणं झालं? शेवटचा फोन? नाही म्हणजे तीच येऊन गेली ना. माझी तब्येत ठीक नव्हती, मग मला बघायला आली होती. तिच्या लहानपणी असं काही झालंय का ज्यामुळे ती खूप चिडली आहे किंवा खूप अग्रेसिव्ह झाली आहे? ते सांगा ना, ते सांगा ना. ते शाळेमध्ये तिचं भांडण झालं होतं मैत्रिणीसोबत. राग आला, डोक्यात दगड घातला हिनं. पोलीस आले होते, तुम्ही गेलात पोलीस स्टेशनला, सोडून आणलं हिला. माफी मागितली. नाही असं अजिबात काही नाही. असं काही घडलं नव्हतं. नाही मग मी चुकीचं ऐकलं काय? ते वेगळ्या केस मधलं काय ते है ना? ती फार चिडली की कशी रिॲक्ट व्हायची? काय करायची ती? म्हणजे ते रडायची, बाकीचे पोरं रडायची ना तशीच रडायची. हा, नुसती रडायची. यू कंटिन्यू.
चला निघायचं. झाली माझी चौकशी. झाली माझी चौकशी. निघायचं का? हा चलो. बरं मी काय म्हणते, मला गोपाळचं अजून एक सेशन करायला लागेल. ते केव्हा करायचं मी तुम्हाला कळवते. चालेल. हा फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की या केसकडे नेहमीच्या नजरेतून नेहमीच्या लेन्स म्हणून पाहू नका. प्रकरण थोडं वेगळं आहे. अर्थात मी तुम्हाला हे सांगायची गरज नाही. बरोबर बोललात. मला सोडता माझ्या गाडीपर्यंत? अजिबात नाही. एवढंच काम नाहीये मला. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. या सोड. आता होती गाडी, आता नाहीये गाडी. ते काहीतरी थांबवा गाडी. काय झालं भाऊजी? अहो काय झालं काय झालं ललिताई? तुम्हाला दुसरं कोणाचं ऐकायचंच नसतं का? तुम्हाला किती वेळा सांगितले माझं जरा ऐका. अहो कळते का तुम्हाला? आज त्या जामकर साहेबांनी तुम्हाला बघता बघता वाचलाय तुम्ही. तुम्हाला किती वेळा सांगितलं मी तुम्हाला काय करायचं ते करा, पण त्या जामकर साहेबापासून जरा सावध राहा. पण नाही, तुम्ही ऐकतच नाही माझं. नाही, तुम्हाला जर माझं ऐकायचं नसेल, स्वतःचं खरं करायचं असेल ना, तर माफ करा मला, पण आजपासून मी नाही तुमच्यासोबत. नाही, मी तुमचा फोनच उचलणार नाही. भाऊजी असं नका ना करू. तुम्ही मला तुमची बहीण मानता ना, मी तुम्हाला भाऊ मानते ना. अहो मग या भावाची वॉइस तरी काळजी करा की. मग माझी राहू द्या, तुम्ही तुमची तरी काळजी घ्या. ते काय नाही, आजपासून तुम्ही गावात अजिबात पाय ठेवायचा नाही. तुम्हाला जी कुठली माहिती पाहिजे, जी कुठली बातमी पाहिजे ना, ती पुरवायची जबाबदारी माझी. भाऊजी ती डॉक्टर हुशार वाटते. ती पण जामकर साहेबांसारखी एकाच बाजूनं केसचा विचार नाही करणार, चारही बाजूनं गोष्टी तपासणार ती. अहो, तेच म्हणतोय मी. मला बी कळतंय हे. म्हणून म्हणतोय आता आपल्याला अजून सावध राहिलं पाहिजे. तुम्ही सावध राहा. आणि आता या तुम्ही, आपल्याला कोणतरी बघायच्यात निघा तुम्ही. ऐका ना, ती बाई डॉक्टर बाई जेव्हा पोलीस स्टेशनला येईल, ह्यांची चौकशी करेल, तेव्हा मला कळलं पाहिजे. म्हणजे मला पण जाणून घ्यायचंय डॉक्टर काय पद्धतीनं चौकशी करतात, काय काय विचारतात, कसा तपास करतात. मला ना पोलीस स्टेशनमध्ये जे काही घडेल ते सगळं कळलं पाहिजे. तुम्हाला सगळी माहिती इत्तमभूत मी स्वतः आणून देईन, पण तुम्ही तेवढ्यासाठी गावात मात्र येऊ नका. लालिताई, शपथ सांगते, तर जामकर साहेबाच्या नजर जर तुम्ही आला ना, सगळा खेळ खालास होईल. आता या, काळजी घ्या. तुम्ही पण घ्या काळजी. चला, ये तुम्ही.